शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे. या उक्तीप्रमाणे श्री साईबाबांच्या शिकवणीचा हा एक भाग आहे की जो त्यांच्या भक्तांना श्रद्धा आणि सबुरी ठेवण्यास प्रोत्साहित करत असतो. म्हणून जे भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात तर या बाबांच्या दर्शनाबरोबरच त्यांना द्वारकामाई, चावडी, श्री महादेव मंदिर, श्री शनी मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री दत्त मंदिर याबरोबरच साई मंदिर परिसरात आलेल्या भाविक भक्तांना डोनेशन ऑफिसमध्ये देणगी देता येते की ज्यामध्ये शैक्षणिक, प्रसादासाठी, हॉस्पिटलसारख्या सुविधांसाठी, सेवांसाठी ही देणगी देता येते. सर्व मंदिर परिसरातील दर्शनाबरोबरच बाबा दररोज ज्या ठिकाणी फिरायला जात असत तेथे झाडे लावत असत. अशा लेंडीबागेमध्ये आपल्याला विविध अशी झाडे पाहायला मिळतात. बागेत सुंदर असं गार्डन की ज्या गार्डनमध्ये फुलांची झाडे आहेत. बाबांच्या काळातील विहीर अर्थात बावडी की या बावडीतून, विहिरीतून बाबा स्वतः झाडांना पाणी घालत असत. नंदादीप की ज्या ठिकाणी बाबा स्वतः दिवा लावत असत हे आपल्याला लेंडीबागेमध्ये पाहायला मिळते. बाबांच्या मंदिरातील पेटीतील तसे दानपेटीतून तसे डोनेशनच्या माध्यमातून साईबाबा संस्थांमार्फत श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये विविध अशा रुग्णांवर त्यांच्या आजारांवर उपचार केले जात असतात. लॅबमार्फत विविध अशा तपासण्या असतील, MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर विविध अशा शस्त्रक्रिया माफक दरात होत असतात. त्याचबरोबर शैक्षणिक संकुलामध्ये देखील कमी खर्चामध्ये मुलांना शिकायला मिळते. दर्जेदार असे शिक्षण या शैक्षणिक संकुलामध्ये दिले जाते. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक शिक्षण दिले जाते. दर्शनाला आलेल्या भक्तांसाठी संस्थांमार्फत राहण्यासाठी विविध भक्त निवासमध्ये उत्तम अशी कमी खर्चात राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे जे भक्त दर्शनासाठी येत असतात त्या भक्तांसाठी श्री साईबाबा संस्थांमार्फत प्रसादालयाच्या माध्यमातून नाश्ता व प्रसादाची उत्तम अशी सोय केली जाते. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी भाविकांना आनंद देऊन जातात. ओम साईराम.